हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत रोडगे किंवा मग बट्टी किंवा यालाच दाल बाटी असेही म्हणतात. खूप जास्त फेमस आहे भारतात दाल बाटी. चला तर मग वळूया रेसिपीकडे. एखादा सण असेल, उपवास सोडायचा असेल किंवा मग एखादा नवस असेल, देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा असेल तर हमखास बट्टीचा नैवेद्य, रोडग्यांचा नैवेद्य केलाच जातो. इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला गाळून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. पण हा रवा खूप जाड होता, त्यामुळे याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि चवीपुरता मीठ घातलेला आहे. कलरसाठी हळद घातलेला आहे आणि जड नको जायला आपल्याला पचायला म्हणून त्यामध्ये ओवा घातलेला आहे. याने टेस्टही छान लागते. आणि त्यावर मी इथे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे. मोहन घालून झाल्यानंतर लगेचच खूप तेल गरम असताना हात घालू नका, नाहीतर चटका लागू शकतो. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. नाहीतर मग कुठला भाग खारट होईल किंवा मग कुठला आणा होईल आणि सर्व आपण जे तेलाचं मोहन दिलेलं आहे त्याला पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि अशी मूठ वाळून बघायची आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया. इथे मी थंडच पाणी यूज केलेलं आहे. जवळजवळ 2 वाटी पीठ आणि अर्धी वाटी रव्यासाठी मला इथे 1 ते 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. आता तुमचं पीठ आणि रव्यावर डिपेंड आहे की त्याला किती पाणी लागतं. खूप छान मशागत करत करत याला मळून घ्यायचं आहे. जितकं छान आपण मळताना मेहनत घेऊ तितकंच छान खुसखुशीत आपल्या बट्ट्या तयार होतील. बट्ट्यांसोबत खायला आपण छान फोडणीचं वरण, भात, एखादी स्वीट डिश आणि वांग्या बटाट्याची भाजी किंवा मग उसळची भाजी असाही बेत करू शकतो. बट्टी खाताना, रोडगे खाताना आपल्या ताटामध्ये 1 अर्धी वाटी तुपाची असलीच पाहिजे. त्यामुळे तर खूपच छान टेस्ट लागते अजूनच आपल्या रोडग्यांना. आता इथे छान कणिक मळून झाल्यानंतर मी त्यावर थोडं तेल घातलेलं आहे आणि त्याला परत एकदा मळून घेत आहे. बघू शकता किती मशागत चालू आहे इथे पिठाची. तर पीठ छान मळून झाल्यानंतर त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे पीठही मुरतं आपलं आणि जो रवा आपण घातलेला आहे त्यालाही फुलायला वेळ मिळतो. जवळजवळ 10-15 मिनिटे ठेवलं तुम्ही तरीही सफिशियंट आहे. आता आपण जेव्हा रोडगे बनवायला घेऊ, बट्ट्या बनवायला घेऊ, तेव्हाही परत त्याला एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या छान लाट्या करून घ्यायच्या आहेत. आपण जेवढी पोळी लाटतो तेवढ्या आकाराच्या लाट्या केल्या तरीही चालेल. लाट्या म्हणजे गोळे, पिठाचे गोळे. आमच्याकडे पिठाचे गोळेच म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. आता मी इथे हा पिठाचा गोळा घेतलेला आहे. त्याला छान गोल आकार देऊन घेतलेला आहे पेढ्यासारखा आणि त्याला तेल लावून त्याची छान पोळी लाटून घ्यायची आहे. आपण रोज पोळी बनवतो, अगदी तसंही लाटलं तरीही चालेल किंवा थोडं जाड राहिली त्याच्यापेक्षा तरीही चालेल. पण खूप जास्त जाड ठेवू नका आणि त्याचे काठ वगैरे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि सर्वीकडे व्यवस्थित त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप छान होतात आपल्या बट्ट्या. आणि तुम्ही बघू शकता दोघं साईडने मी त्याला फोल्ड करून घेत आहे आणि फोल्ड करून झाल्यानंतरही तेल लावत आहे आणि परत फोल्ड करत आहे. अशा प्रकारे आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे. असेच आपल्याला सर्व रोडगे बनवून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी तुम्हाला 2-3 बनवून दाखवणार आहे किंवा मग तुम्ही 3-4 पोळ्या लाटून त्या एकावर एक ठेवून पण मध्ये तेल लावायचं त्याला आणि मग त्याच्यावर त्या पोळ्या ठेवायच्या, त्याचा रोल करायचा आणि मग ते कापून त्याच्याही बट्ट्या आपण बनवू शकतो. भरपूर प्रकार आहेत, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो. खूपच स्वादिष्ट होतात. तुम्हीही नक्की बनवून बघा. आपल्याकडे विदर्भात, खानदेशात सर्वीचकडे बट्टी खूप आनंदाने खाल्ली जाते आणि राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे सारख्या वाळवंटी प्रदेशात तर म्हणजे
त्यांचं बहुतेक मेन फूडच आहे हे. तिकडे खूप जास्त दालबाटी वगैरे असा प्रकार करून खाल्ला जातो. आपण इथे ही बट्टी तळून घेणार आहोत, पण ते लोक सहसा निखाऱ्यावर भाजून घेतात. खूप छान लागतो तोही प्रकार. आपल्याकडेही निखाऱ्यावर भाजून घेतात गावाकडे वगैरे, पण आता सध्या बॉईल करून किंवा वाफवून तळून घेण्याचीच पद्धत आहे सध्या ट्रेंडिंग. खूप दिवस झाले मला निखाऱ्यावर भाजलेले रोडगे खाऊन. मी जेव्हा गावाला जाईन वगैरे तेव्हा आवर्जून बनवून बघेन एकदा. इथे मी तुम्हाला अजून एक प्रकार करून दाखवत आहे. इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याचा पूर्ण रोल करून घेतलेला आहे आणि त्या रोललाच असं बांधून घेतलेला आहे. चुंबळसारखा असा शेप दिलेला आहे. आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे आणि चाळणी घेतलेली आहे. चाळणीला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी आपल्या बट्ट्या ठेवलेल्या आहेत. वरूनही थोडंसं तेलाचा टच देत आहे मी, म्हणजे वाफेमुळे असे आपल्या बट्ट्या अशा गचगच व्हायला नको. आणि 10 ते 12 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि बट्ट्या जेव्हा थंड होऊन जातील त्यानंतर आपल्याला त्या कापायच्या आहेत. तुम्हाला इथे हवे तशा शेपमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. एका बट्टीचे 4 तुकडे करू शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्त करायचे असतील तरीही चालेल. बहुतेक लोक असे वाफवलेलेच खातात. तुम्हाला जर वाफवलेल्या खायच्या असतील तर तुम्ही वाफवलेल्याही खाऊ शकता किंवा मग यांना आपल्याला डीप फ्राय करायचं आहे किंवा शॅलो फ्रायही तुम्ही करू शकता. मी आज डीप फ्राय करणार आहे. या रोडग्यांना जर छान क्रिस्पी कुरकुरीत असे लालसर व्यवस्थित तळून जर घेतले तर हे 2-3 दिवसही टिकू शकतात. जर तुम्हाला 2 दिवसाचा प्रवास करायचा असेल तर प्रवासात नेण्यासाठीही खूप छान ऑप्शन आहे हा. आता मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर एक छोटा तुकडा टाकून बघितलेला आहे. तो जेव्हा तेलावर तरंगायला लागतो तेव्हा समजायचं की आपलं तेल आता फ्राय करण्यासाठी रेडी आहे. आता इथे मी 4-5 रोडग्याचे तुकडे घातलेले आहेत तेलामध्ये. खूप जास्त गर्दी नका करू त्याच्यामध्ये, असे कमी क्वांटिटीमध्येच तळून घ्यायचे, त्यामुळे खूप छान तळले जातात. आणि खूप हाय फ्लेम ठेवायची नाही आहे, मीडियम ठेवली तरीही चालेल. तुम्ही बघू शकता खूप छान गोल्डन असा कलर आलेला आहे. गोल्डन कलर आल्यानंतर मी काढलेले आहेत. मला कुरकुरीत खूप जास्त आवडतात त्यामुळे मी कुरकुरीत केलं आहे. तुम्हाला इतकं जास्त लाल नसेल करायचं तर तुम्ही थोडंसं फ्राय करूनही काढून घेऊ शकता. अशा प्रकारे मी 5-6 असे थोडे थोडे करून सर्वच रोडगे आपले तळून घेत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.